शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून महामार्ग उभारला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली। या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका मांडली। कोल्हापुरात या महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन वाढत आहे। कोल्हापुरातल्या 1000 शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या समर्थनार्थ स्वाक्षरीचं निवेदन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कोल्हापूरसह वर्धा, यवतमाळ, सांगली या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जागा देण्यासाठी तयार असल्याबाबत निवेदनं प्राप्त झाली असल्याचं त्यांनी सदनाला सांगितलं। शासनाची भूमिका स्पष्ट आहे। शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये। शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाहीये। हा महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे। त्या 5 जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारा मार्ग आहे। त्या 5 जिल्ह्यांना पूर्णपणे औद्योगिक पटलावर आणणारा मार्ग आहे। आणि म्हणून नुसते मराठवाड्यातलेच 5 जिल्हे नाही, त्यात विदर्भातले 1-2 जिल्हे आहेत, पलीकडचं आपला देखील काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे। त्यामुळे हा महामार्ग केवळ अट्टहास नाही आहे, तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास 12 जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेलं आहे आणि ज्या वेगानं त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होत आहे, तशाच प्रकारे या महामार्गानेही हे परिवर्तन होणार आहे। आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे, आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी, त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी, त्या चर्चेतून आपण मार्ग काढू। पीओपी मूर्तीबंदीच्या विरोधात आणि याबाबत स्पष्टता यावी यासाठी राज्यातील विविध मूर्तिकार संघटनांची मागणी लक्षात घेऊन राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचा अहवाल येईपर्यंत याला पीओपी मूर्तींच्या परवानगीला मुदत देण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं एमपीएससी म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली। कृषी अभियांत्रिकीसारख्या ज्या तांत्रिक अभ्यासक्रमांची पुस्तकं मराठीतून उपलब्ध नसतील ती पुस्तकं कालबद्ध कार्यक्रम आखून मराठीतून उपलब्ध करून दिली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की जरी याची पुस्तकं उपलब्ध नसली तरीही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये घेण्याची मुभा मिळालेली आहे। आणि म्हणून या संदर्भातली आता जे टेक्निकल कोर्सेस ज्याची एमपीएससी परीक्षा मराठीत घेत नाही कारण त्याची पुस्तकं उपलब्ध नाहीत, त्याची पुस्तकं तयार करण्यात येतील। एक कालबद्ध कार्यक्रम त्याचा आखण्यात येईल एमपीएससीशी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील। टोरेससारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठ्या व्याज परताव्याचं आश्वासन हा 99% प्रकरणांमध्ये घोटाळा असतो। त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचा गुंतवणूक करू नये असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बसगाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एसटी महामंडळाच्या स्तरावर संगनमत करून काढण्यात आले असं सांगत याच्या मागे कोण आहे याची 1 महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। त्यापूर्वी सकाळी विशेष बैठकीत कालची शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची चर्चा आजही झाली। सत्ताधारी सदस्यांनी केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांकडे लक्ष वेधलं आणि या उपाययोजना अधिक बळकट करण्याची मागणी केली। विरोधकांनी मात्र सरकारच्या कृषीविषयक धोरणांवर टीका केली। कांदा, सोयाबीनसारख्या पिकांना योग्य भाव देण्याची मागणी या चर्चेत करण्यात आली। राज्यात येत्या एप्रिलपासून रेडी रेकनरचे दर 10% वाढणार असल्याची अफवा असून यावर जनतेनं विश्वास ठेवू नये असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केलं। रेडी रेकनरचे दर ठरवण्याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण झालं असून हे दर
अत्यंत न्याय पद्धतीने ठरवले जातील, गरिबांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची